रंगभूमीवरची प्रत्येक खबरबात जाणून घेऊया आजच्या रंगढंगामध्ये। 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा जास्वंदाचं फूल उमलतंय। सई परांजपे तब्बल 30 वर्षांनंतर जास्वंदी हे नाटक रंगमंचावर घेऊन आले। पूर्वी हे नाटक विजया मेहतांनी डायरेक्ट केलं होतं। 30 वर्षांनंतरही जास्वंदीचा टवटवीतपणा आजही टिकून असल्याचं सई परांजपे सांगतात। नाट्य रसिकांसाठी सई परांजपे घेऊन येतात एक गाजलेली कलाकृती जास्वंदी। 30 वर्षापूर्वी सई परांजपेंच्या जास्वंदी या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं विजया मेहता यांनी। आता पुन्हा एकदा हे नाटक रंगभूमीवर येतंय। रंगभूमीच्या बदलत्या रंगढंगात अनेक नव्या नाटकांसोबतच जुनी नाटकंही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। याच नाटकांच्या मांदियाळीतलं आणखीन एक नाव म्हणजे जास्वंदी। प्रेक्षकांना पुन्हा एकदा तोच अनुभव देण्याच्या हेतूने सई परांजपे हे नाटक नव्याने रंगभूमीवर घेऊन येत आहेत। माझ्या मते कुठलीही चांगली वस्तू ही तिच्या काळापुरतीच उरत नाही आणि नशिबाने जास्वंदीबद्दल असं म्हणता येईल की आज इतके वर्षानंतर पुन्हा हे फूल उमलतंय। याचं कारण असं की बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की पुन्हा हे तू नाटक रिवाईव्ह कर। जास्वंदी हे नाटक 30 वर्षापूर्वीचं असल्यानं काळानुसार या नाटकात काही बदलही पाहायला मिळतील। बदल फारसा काही केला नाही। हे जरी 30-35 वर्षापूर्वीचं नाटक असलं ना तरी तसं ते खूप मॉडर्न आहे आणि त्या काळात ते खरं थोडं काळाच्या पुढे गेलेलं असं नाटक होतं आणि आज ते त्याच्यामध्ये काही विशेष बदल, फक्त काय बदल केले सांगू का की ड्रायव्हरचा पगार तेव्हा 800 रुपये होता, आता आज तो 8000 केलाय। त्यानंतर तो सोनियाचा म्हणजे जास्वंदीचा नवरा उद्योगपती असतो, तेव्हा काहीतरी लाखाच्या गोष्टी करतो, तो आज कोटीने बोलतो। बाकी मनुष्य स्वभाव काही फारसा बदलत नाही। जास्वंदी मधली सोनियाची भूमिका साकारते सारिका नवाथे। 30 वर्षापूर्वी गाजलेली भूमिका साकारण्याचं दडपण सारिकालाही जाणवतंय। मी खरं सांगू का 30 वर्षापूर्वी नाटक येऊन गेलं म्हणून टेन्शन नाही आहे। टेन्शन मला भूमिकेचं आहे, कारण सोनिया ही भूमिका खूप कॉम्प्लेक्स असं कॅरेक्टर आहे आणि इट्स अन आउट अँड आउट ट्रॅजेडी। त्याच्यामुळे मी किती न्याय देऊ शकेन आत्ता हे आज नाही सांगू शकत, पण मी माझ्याकडे जे काही आहे ते 100% त्या भूमिकेला देईन हे मात्र नाही। नव्या ढंगात रंगभूमीवर पुन्हा येणाऱ्या या नाटकाचं संगीतही तितकंच हटके असेल। नाटकात नाविन्य आणण्यासाठी राहुल रानडेने संगीतात केलेत काही प्रयोग। मला असं वाटतं की त्यावेळेस ज्या प्रकारचं संगीत वापरायचे त्याच्यापेक्षा जरा वेगळा प्रकार आज निश्चित एकंदरीतच नाटकाच्या संगीतामध्ये वेगवेगळे प्रकार होत आहेत। तर या नाटकाला एकतर माझा असा विचार आहे की एक फिलार्मोनिक काही गोष्टी वापराव्यात, म्हणजे वेस्टर्न क्लासिकल ढंगाचं पार्श्वसंगीत याला द्यावं। मांजरांचं कॅरेक्टर आहे, त्याच्यात थोडी काही गंमत जम्मत करता येते का, त्याचा पण मी प्रयत्न करणार आहे। हे नाटक प्रोड्यूस करतायत संतोष कोचरेकर। हे नाटक मी ऐकून होतो आणि 35 वर्ष मी म्हणजे हे नाटक वाचलं तेव्हा मला असं वाटायला लागलं हे नाटक जुनं नाहीये, आजच्या काळाचंच आहे हे, म्हणून मला हे करावं असं वाटतं। नव्या दमाची पिढी नव्या ढंगात सजलेलं हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्यासाठी सज्ज आहे। आता जास्वंदी पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालते का हेच बघायचं। ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा।